अकोले तालुका हा मुळात कम्युनिस्टांचा, परंतु त्यापूर्वी स्वातंत्र्यानंतर येथे काँग्रेस रुजली व वाढली. पहिल्यापासून हा मतदारसंघ एस टी प्रवर्गासाठी राखीव. अगदी सुरुवातीच्या राजकारणात येथे भांगरे घराण्याचा दबदबा राहिला. काँग्रेसचे यशवंत सखाराम भांगरे हे 1962 ते 1978 पर्यंत आमदार राहिले. परंतु त्याच काळात काँग्रेसची दोन शकले झाली आणि मधुकरराव पिचड नावाच्या तरुण नेत्याचा उदय झाला. पिचड नावाचं वादळ या तालुक्यात तब्बल 5 दशके पिचड नावाचं गारुड अकोलेकरांवर राहिलं. या लढवय्या नेत्याला ज्या शरद पवारांनी राजकीय ताकद दिली, त्याच पवारांनी पिचड युगाला ब्रेकही लावला. अगदी चित्रपटाची पटकथा वाटावी असा पिचडांचा संघर्ष राहिला. नेमकं कसं होतं पिचडांचं राजकारण आणि पवारांनी नेमकं काय केलं हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, आपण पाहतात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. 60 व 70चं दशक हे भांगरे कुटुंबाचं होतं. यशवंतराव भांगरे हे आदिवासींचे तारणहार नेते होते. 1962 आणि 1978च्या निवडणुका जिंकून त्यांनी तालुक्याच्या राजकारणावर पकड मिळवली होती. हा तालुका संपूर्ण काँग्रेसच्या आधिपत्याखाली होता. परंतु त्यापूर्वी पहिल्याच निवडणुकीत म्हणजेच 1952 आणि 1957 मध्ये या तालुक्यातून कॉम्रेड दत्ता देशमुखांनी बाजी मारली होती. शिवाय 1967च्या निवडणुकीतही कॉम्रेड पी.बी. नाईकवाडी आमदार झाले होते. दत्ता देशमुख हे लाल निशाण पक्षाचे जिल्ह्यातील मोठे नेते होते. परंतु त्यानंतर अकोले स्वतंत्र मतदारसंघ झाल्यावर तो राखीव झाला आणि दत्ता देशमुख संगमनेर मतदारसंघात गेले. त्यानंतर तालुक्यात भांगरे युग सुरू झालं. याच काळात मधुकरराव पिचड नावाच्या तरुण नेत्याचं राजकारण सुरू झालं. 1970च्या सुरुवातीला पिचडांनी पोलीस उपनिरीक्षकाची नोकरी सोडत सर्वसामान्यांसाठी स्वतःला झोकून दिलं. पंचायत समितीच्या निवडणुकीपासून त्यांनी राजकारणात सुरुवात केली. राजूर हे त्यांचं गाव असल्यानं तेथूनच ते पहिल्यांदा निवडून आले. पहिल्याच निवडणुकीत 1972 साली ते पंचायत समितीचे सभापती बनले. या काळात त्यांनी तालुक्यात भरीव विकास कामे केली. 1972च्या दुष्काळात अहोरात्र काम केलं. मेडिकल कॅम्प, गावथेते रस्ता, तलाव, वीज योजना त्यांनी तालुकाभर राबवल्या. याच दरम्यान 1978 साली त्यांना विधानसभा लढवण्याची संधी मिळाली. 1975 ते 1977 दरम्यान देशात आणीबाणी होती. त्यानंतर 1977च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव होऊन काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. महाराष्ट्रातही काँग्रेसचे दोन तट पडले. एक म्हणजे मूळ काँग्रेस, ज्याला काँग्रेस उर्स म्हटले जायचे, ज्यात वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण आणि तरुण शरद पवार हे नेते होते. आणि दुसरा गट म्हणजे इंदिरा गांधींचा निष्ठावंत गट, ज्याला काँग्रेस आय म्हटले जायचे. आपल्या पक्षात तरुण नेतृत्व तयार करायचा इंदिरा गांधींचा हट्ट होता. याच हट्टातून तरुण मधुकरराव पिचडांना उमेदवारी मिळाली. परंतु पहिल्याच निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. काँग्रेसच्या यशवंतराव भांगरे यांनी 15,336 मते घेऊन पुन्हा बाजी मारली. पिचड थेट चौथ्या स्थानावर राहिले. त्यांना फक्त 12,852 मते मिळाली. परंतु तरीही ते थांबले नाहीत. पुढे राज्याची परिस्थिती पुन्हा बदलली. अगोदर दोन्ही काँग्रेसनं सत्ता स्थापन केली. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले. परंतु अवघ्या 5 महिन्यात शरद पवारांनी या सरकारला खाली खेचलं. काँग्रेसचे 38 आमदार सोबत घेत वसंतदादा पाटलांचं सरकार त्यांनी पाडलं. त्यानंतर जनता पक्ष आणि इतर डाव्या पक्षांना सोबत घेत पुरोगामी लोकशाही आघाडी सरकार स्थापन केलं. सर्वात कमी वयात म्हणजे अवघ्या 38व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. परंतु पुन्हा केंद्रातील समीकरणे बदलली आणि इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर 1980ला पुन्हा शरद पवारांचं सरकार त्यांनी बरखास्त केलं. आता अवघ्या 2 वर्षात म्हणजेच 1980ला पुन्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या. आता याच निवडणुकीतून पिचड युगाचा खऱ्या अर्थानं प्रारंभ झाला. 1980च्या निवडणुकीत तब्बल 6 उमेदवारांना धोबी पछाड देत मधुकरराव पिचड काँग्रेस आयकडून पहिल्यांदा आमदार झाले. त्यांना 25,182 मतं पडली. कम्युनिस्ट पक्षाचे सकरू मेंगाळ दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना 16,310 मतं पडली. तर विद्यमान आमदार असणारे यशवंतराव भांगरे यांना फक्त 10,538 मतांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर पिचडांनी मागे वळून पाहिलेच नाही. 1980 ते 2009 या काळात सलग 7 वेळा ते अकोल्याचे आमदार राहिले. 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस काढल्यावर पिचड त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे अकोले तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनला. 1980 साली पहिल्यांदाच आमदार होऊन ते आदिवासी कल्याण समितीचे प्रमुख बनले. त्यानंतर 1985 मध्ये दुसऱ्यांदा आमदार होऊन राज्यमंत्री झाले. 1991 मध्ये कॅबिनेट मंत्री झाले आणि पुढे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी सांभाळले. याच काळात 1993ला त्यांनी अगस्ती साखर कारखानाही काढला. त्याचेही संस्थापक अध्यक्ष बनले.
ही सगळी पदे मिळवण्यासाठी त्यांना शरद पवारांनीच खऱ्या अर्थानं मदत केली. 2014ला मोदी लाटेतही त्यांनी आपल्या मुलाला निवडून आणले. परंतु 2019ला मधुकरराव पिचड व वैभव पिचड यांनी भाजपात प्रवेश केला आणि तेथूनच त्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. पिचड यांच्या पक्षांतरामुळे शरद पवार कमालीचे नाराज झाले. त्यांनी अकोले तालुक्यात स्वतः जाहीर सभा घेऊन पिचड यांच्या विरोधात थेट राजकीय आव्हान उभे केले. पवारांनी तिथे डॉक्टर किरण लहामटे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. पवार काका पुतण्याच्या झंझावाती प्रचारामुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीत वैभव पिचड यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे किरण लहामटे हे विजयी झाले. पुढे 2022मध्ये झालेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही पिचड पॅनलचा पराभव झाला. हा कारखानाच खऱ्या अर्थानं पिचडांच्या राजकीय सत्तेचा मुख्य कणा होता. परंतु तो कारखानाही पवारांनी डोक्यानं हिसकावला. पुढे 2024च्या निवडणुकीपूर्वी पिचड पिता पुत्र पुन्हा शरद पवारांच्या भेटीला गेले. परंतु काहीच उपयोग झाला नाही. ना शरद पवारांनी त्यांना आपल्या पक्षात घेतलं, ना त्यांना मदतीचा हात दिला. राष्ट्रवादीच्या फांगड्या झालेल्या असल्यानं अजित पवार गटानं विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटेंना तर शरद पवार गटानं अमित भांगरेंना तिकीट दिलं. नाईलाजास्तव वैभव पिचड अपक्ष लढले. परंतु या निवडणुकीत ते फक्त 17% मते मिळवू शकले. फक्त 32,783 मतं पडून ते थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. ज्या शरद पवारांनी पदे दिली त्याच शरद पवारांनी पिचडांचं राजकारण संपवलं असं बोललं गेलं. मित्रांनो, हा विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.